नमस्कार. मी डॉक्टर भास्कर माने, क्रीडा संचालक, स्वामी रामतीर्थ मठ विद्यापीठ नांदेड. यावर्षी जे आमच्याकडे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 5 राज्यातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गोवा या 5 राज्यातील 1600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि 230 संघ व्यवस्थापक मार्गदर्शक त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनकडून अधिकृत पंच, राष्ट्रीय पंच अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आम्ही या स्पर्धेसाठी बोलवले आहेत, जेणेकरून की कुठल्याही संघावर, कुठल्याही खेळावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही तज्ज्ञ पंचाची नेमणूक केलेली आहे. त्या स्पर्धेसाठी टेक्निकल कमिटी पण आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे आणि या स्पर्धेचे समन्वयक म्हणून छत्रपती अवॉर्ड प्राप्त माननीय अंकुश पाटील सर हे काम पाहत आहेत. विविध समिती आम्ही स्थापन केलेल्या आहेत. विविध समितीच्या माध्यमातून क्रीडांगण असेल, निवास व्यवस्था असेल अथवा भोजन व्यवस्था असेल, अशा अनेक समितीच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धा अनेक खेळाडूंना आणि आलेल्या बाहेरील पाहुण्यांना जेवढी चांगली सोय देता येईल तेवढी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सलग तिसऱ्यांदा या स्पर्धा आयोजन करण्याची येवने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश म्हणजे हे स्पर्धा सतत होत गेल्या तर खेळाडूचा विकास निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे. या स्पर्धा घेणं म्हणजे याच्या मागला उद्देश की या परिसरातील खेळाडू, या परिसरातील जे लहान लहान मुलं आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांनी येऊन या स्पर्धा पाहिलं पाहिजे आणि स्पर्धा बघितल्यानंतर त्यांच्यात एक उत्साह येतो की आपण खेळाडू आपण असं खेळलं पाहिजे, तयार झालं पाहिजे, म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजन करत आहोत. आणि आताच्या काळात अशीच परिस्थिती झालेली आहे की आताची तरुण पिढी ही व्यसनाधीनच्या आली जात आहे, पण जर मैदानावर आलं तर निश्चित ही तरुण पिढी आपली चांगली मैदान गाजवतील आणि आपल्या महाराष्ट्राला, देशाला चांगले नागरिक मिळतील खेळाच्या माध्यमातून. आणि खेळाच्या माध्यमातून जे पहिले फर्स्ट सेकंड थर्ड आहे, ज्यांनी राज्य स्पर्धेत असेल अथवा महाराष्ट्र नॅशनल लेवल असेल अथवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत असेल अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धे असेल, ते महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांनी 5% आरक्षण दिलेलं आहे. ते खेळाडूंसाठी एवढी चांगली संधी आहे की 5% आरक्षणमध्ये गोरगरिबाचे खेळाडू लागतात आणि त्यांची उपजीविका लागते आणि त्यांचे संसार चांगल्या प्रकारे फुलतात, चालतात. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र शासन असेल अथवा केंद्र शासन धन्यवाद यासाठी व्यक्त करतो. आमच्या खेळाडूंना सामावून नोकरीमध्ये घेतलेला आहे. या स्पर्धा 6 क्रीडांगण व 2 त्यांना प्रॅक्टिससाठी 2 कोर्ट असे 6 8 मैदान तयार केले आणि 8 मैदानावर दिवस रात्र म्हणजे प्रकाश मध्ये ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार. एकूण 114 संघ, 1600 खेळाडू यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. ही म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. एवढ्या संघाचं निवास व्यवस्था असेल, वाहतूक असेल, अनेक गोष्टी असतील, ती करणं म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंजात्मक हे आहे. तरी पण आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हॉलीबॉल प्रेमी नावाला जे व्हॉलीबॉल प्रेमींना माझं एकच आव्हान असेल की आपला जेवढा दर्जेदार खेळ आहे, जेवढे आपल्यातले गुण कौशल्य आहेत, ती इथल्या नांदेडकरांना दाखवावे. म्हणजे आपल्या कौशल्याचा निश्चित नांदेडकर फायदा घेतील. आपल्या 4 जिल्ह्यातले खेळाडू, 4 जिल्ह्यातले जुने खेळाडू आपल्या निश्चित आपल्या जे नवीन तंत्रज्ञान आपण घेऊन इथं आला त्याचा आपण खरोखरच त्यांचा आम्ही फायदा घेऊ आणि आपल्या इथं स्वागत करतो. यजमान संघापैकी किती संघ पार्टिसिपंट सहभागी असणार आहे? आपला यजमान संघ म्हणजे आपल्या स्वामी रामतीर्थ मठ विद्यापीठाच्या नावानंच आपला एक संघ सहभागी होता. मागच्या वर्षी आपला संघ अतिशय उत्तम खेळलेला आहे आणि पात्रता फेरीमध्ये क्वालिफायर राऊंडला हरलेला आहे. जर तेवढा आपण एक मॅच केला असता तर पहिल्या 4 मध्ये जात होतो आपण, परंतु आपल्या खेळाडूंनी चांगला दर्जेदार खेळ केलेला आहे. तुम्हाला अभिमान सांगावा असा वाटतो. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले विक्रम पंतप्रधान असतील, कैलास पाटील सर असतील अथवा छत्रपती अवॉर्ड अंकुश पाटील सर असतील, खरोखर त्यांनी या लोकांनी पण मागच्या वर्षी पण मेहनत घेतली, ह्या वर्षी पण मला निश्चित खात्री आहे की आपला संघ चांगली कामगिरी करेल.